नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 100 दिवस फ्री ऑनलाईन कोर्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, अजूनही जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर महत्त्वाच्या अपडेट्ससाठी लगेचच सबस्क्राईब करा. आता बघा, आज आपण विज्ञान विषयातील महत्त्वाचं प्रकरण बल आणि दाब बघतोय की जे मागील 6 वर्षामध्ये प्रत्येकी 2 गुणांसाठी विचारलेलं आहे. ओके, म्हणजे प्रकरण किती महत्त्वाचं हे तुम्हाला कळलेलं असेल. तर अगदी अर्ध्या तासामध्ये आपण हे 2 गुण मिळवूयात. चला सुरुवात करतोय. सगळ्यांनी नेहमीप्रमाणे पेन, त्याचबरोबर पट्टी, पेन्सिल, आवश्यक सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी घेऊन तुम्ही लेक्चरसाठी बसलेले आहात. आता बघा, बल आणि दाब, तर इंग्लिशमध्ये याला बलला फोर्स म्हणतात आणि दाबला प्रेशर म्हणतात. दोन्ही शब्दांवरून तुमच्या लगेचच लक्षात आलं असेल. आता इथे बल आणि दाबमध्ये आपण संपर्क आणि असंपर्क बले असे 2 पार्ट बघतोय. तर यामध्ये बघा, पहिल्या आकृतीमध्ये मोटार ढकलणाऱ्या माणसाने मागून बल लावल्याने मोटार पुढील दिशेने ढकललेली आहे. ओके, बल लावल्यामुळे मोटार पुढील दिशेने ढकलले. आता बघा, तटून बसलेल्या कुत्र्याला मुलगा ओढत आहे. दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय मुलगा ओढत आहे. आणि तिसरं जे आहे, फुटबॉल खेळणारा मुलगा पायाने चेंडूला टोलवत आहे. हा तिसरं पिक्चर. आणि या तिघांमध्येही आपल्याला एक कॉमन गोष्ट कळते की इथे संपर्क बल आहे, इथे संपर्क बल आहे आणि इथे देखील संपर्क बल आहे. म्हणजे संपर्क लावून तिथे बल प्रयुक्त करण्यात आलेला आहे. हे झाली संपर्क बलाची उदाहरणे. आता आपण बघतोय अजून वेगळे 3 उदाहरणं. इथे बघा, मॅग्नेट दिसतोय, म्हणजे चुंबक आहे आणि लोखंडी खिळे जे आहेत ते तिकडे अट्रॅक्ट म्हणजे आकर्षित होत आहेत. त्यानंतर इथे कंगवा आहे आणि काही कागदाचे कपटे कंगवा खेचून घेतोय. ओके, पहिले ॲक्टिव्हिटी, दुसरी आणि तिसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला दिसतंय की नारळाचं झाड आहे आणि इथे नारळ पडताना दिसत आहेत. ओके, मग हवा आली असेल किंवा अन्य काही कारणामुळे नारळ खाली पडतोय. मग आता या तिघांमध्ये असलेलं जे काही बल आहे ते आपण थोडक्यात ऑब्झर्व करूयात. इथे संपर्कपेक्षा हे अट्रॅक्ट झालेलं आहे, ते देखील असंपर्क आहे. इथे स्थितिक विद्युत बलामुळे हे कागदाचे कपटे अट्रॅक्ट झालेले आहेत. अजून आपण थोडं डीपमध्ये इकडे बघूया. तर गुरुत्वीय बलामुळे वस्तू पृथ्वीकडे आकर्षित होतात. हे कोणाचं कारण झालं? नारळाच्या झाडावरून नारळ खाली पडत असतानाच. म्हणजे हे तिसऱ्या कृतीचं आपल्याला उत्तर मिळालं, गुरुत्वीय बल. आता दुसरी जी कृती होती ती काय होती? कंगव्यावर स्थितिक विद्युत प्रभार असल्याने कागदाचे जे कपटे आहेत ते त्याच्याकडे अट्रॅक्ट झाले आणि अट्रॅक्ट होताना विरुद्ध प्रवर्तित भार, हे आपण पुढच्या प्रकरणात बघणार आहोत इलेक्ट्रिसिटीमध्ये. म्हणजे थोडक्यात काय, तर स्थितिक विद्युत बल तिथे प्रयुक्त झाले आणि जे कपटे आहेत ते कंगव्याला चिकटले. आता आपण येतोय पहिल्या ॲक्टिव्हिटीच्या संदर्भात. तर तो देखील काय आहे, इथे मॅग्नेटिक म्हणजे चुंबकीय बलामुळे ही तिसरी ॲक्टिव्हिटी आपण बघतोय. ओके, मग आता बघा, एक पहिली ॲक्टिव्हिटी चुंबकीय बलाची झाली. पुन्हा आपण रिवर्स जाऊयात जरा. पहिली ॲक्टिव्हिटी कसली आली? चुंबकीय बलाची झाली. त्यानंतर दुसरी आली स्थितिक विद्युत आणि तिसरी आली गुरुत्वीय बल. तर हे आहेत असंपर्क बलाचे उदाहरण. आता इथे बघा, थेट संपर्कामुळे किंवा आणखी एका वस्तूमार्फत असलेल्या संपर्कामुळे बल प्रयुक्त झालेले दिसते, अशा बलास संपर्क म्हणतात. म्हणजे आधीची 3 उदाहरणं. आणि 2 वस्तूंमध्ये संपर्क नसला तरीही त्या 2 वस्तूंमध्ये बल प्रयुक्त होताना दिसते, अशा बलास असंपर्क बल म्हणतात. म्हणजे थोडक्यात तुमची इथे संपर्क आणि असंपर्क बलाची कन्सेप्ट क्लिअर झाली. अजून आपण बघूयात की हे जे स्नायू बल आहे हे संपर्क बलाचे उदाहरण आहे. आता उचलणे असेल, ढकलणे असेल, ओढणे असेल, यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं बल आले? संपर्क बल. तर चुंबकीय बल आहे, गुरुत्वीय बल आहे आणि स्थितिक विद्युत बल आहे. हे कुठल्याही बलाच्या संपर्काशिवाय म्हणजे असंपर्क बलाची ही उदाहरणं आहेत. आता आपण इथे संपर्क आणि असंपर्क बलाची उदाहरणं बघितलेली आहेत. मित्रांनो, इथे तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतोय की वेगळा घटक निवडा. मग वेगळा घटक
ओळखत असताना संपर्क बलाची उदाहरणं तुम्हाला 3 दिली आहेत आणि एक असंपर्काचं दिलं आहे, तुम्हाला ते आयडेंटिफाय करायचं आहे. किंवा एखादा पिक्चर दिलेला आहे, अशाच प्रकारचा काहीतरी वेगळा पिक्चर असेल आणि त्यात तुम्हाला हे संपर्क बलाचं किंवा कुठल्या प्रकारच्या बलाचं उदाहरण आहे तर ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. ओके, आपण आता पुढे बघतोय अजून घर्षण बलाच्या संदर्भात. ओके, काय बघतोय? घर्षण बल. घर्षण बल हे सर्व गतिमान वस्तूंवर प्रयुक्त असते आणि ते गतीच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने प्रयुक्त होते. उदाहरण घेऊयात. पुन्हा एकदा आपण ती व्याख्या काय बघूयात. घर्षण बल सर्व गतिमान वस्तूंवर प्रयुक्त असते आणि ते गतीच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने प्रयुक्त होत असते. आपण असं समजूयात की हा रस्ता आहे. ओके, काय? हा रस्ता आहे आणि या रस्त्यावर वाहन चाललेलं आहे, वाहन चाललेलं आहे पुढे. तर मग वाहनाची चाकं आणि रस्ता यांच्यामध्ये घर्षण बल प्रयुक्त होतोय आणि आपण जसं पुढे जाणार गतीची दिशा आहे या डायरेक्शन दिसते, त्याच्या अपोजिटने खाली घर्षण बल प्रयुक्त होणार आहे. असे अनेक उदाहरणं आहेत. सेम यांनी काय दिलं आहे? रस्त्यावरील केळीच्या सालीवरून घसरायला होते, म्हणजे ते देखील घर्षण बल. केळीची साल आहे, समजलं? ओके, आता बघा इथे असंपर्क बलाचे उदाहरण दिलेत. इथे मॅग्नेट दिलेत, इथे हा आहे एन पोल आणि हा आहे एस पोल आणि ते पाण्यामध्ये बॉटल्सवर ठेवलेले आहेत. तर आपल्याला माहिती आहे की नॉर्थ आणि साऊथ पोल हे एकमेकांकडे अट्रॅक्ट होत आहेत. काय होत आहेत? अट्रॅक्ट होत आहेत. आता आपण अजून पुढचं बघतोय संतुलित बल आणि असंतुलित बल. इथे बलाचे वेगळे प्रकार आहेत, त्यामुळे वेगळा घटक निवडा किंवा उदाहरणांच्या संदर्भात प्रश्न इथे जास्त विचारले जातात. मग बघा, संतुलित आणि असंतुलित बलामध्ये म्हणजे बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्स. इथे दोन्ही पारड्यात एकाच वस्तुमानाच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. एकच वस्तुमान, मग बाबा 1 किलोग्रॅम असेल, इथे 1 किलोग्रॅम असेल आणि दोन्हीकडे सारख्या वस्तू असल्यामुळे ते दोन्ही जे वजनं आहेत ती तशीच सारख्याच प्रमाणात राहिली आहे. ओके, आता बघा एकसारखी वस्तुमान असताना दोन्ही पारड्यांवर समान गुरुत्वीय बल प्रयुक्त होणार आहे. दोघांवर समान गुरुत्वीय बल प्रयुक्त होईल. त्या परिणाम काय होतो की ते संतुलित झाले, कारण त्याच्या विरुद्ध दिशेने सारख्याच प्रकारचे बल प्रयुक्त आहे. दोन्ही डायरेक्शनला सारख्याच, म्हणजे इकडनं खेचणारं आणि इकडनं पण खेचणारं हे दोन्ही बल सारखे आहेत. त्याचं परिणामी बल 0 असतो. ओके, दोन्हीकडे जर सारख्याच प्रकारची बलं असतील तर उदाहरण अजून आपण बघूयात. समजा ही गाडी आहे, गाडीला आपण दोन्हीकडून सारख्याच प्रमाणात ओढतोय. बघा, गाडी हलणार नाही, सारख्याच प्रमाणात इकडनं ओढून घेतोय, म्हणजे इथे परिणामी बल काय आहे? 0 आहे. जर एकाच बाजूने ओढलं तर काय होईल? तुम्हाला कळलं लगेच की असंतुलित बल त्याच्यावर प्रयुक्त होईल. आता बघा, थोडं अपोजिट कृती आपण करतोय. एखाद्या पारड्यात अधिक वस्तुमान ठेवल्यास खोके अधिक वस्तुमानाच्या पारड्याच्या दिशेने सरकू लागते आणि खोक्याला दोन्ही बाजूंना असमान बले लावल्याने असंतुलित बल कार्य होते. म्हणजे इथे 1 किलोग्रॅम ऐवजी आपण काय केलं? 2 किलोग्रॅम केलं. 2 किलोग्रॅम केल्यामुळे काय झालं? या बाजूचं वजन खाली आलं, मग हे झालं असंतुलित बल. ओके, फरक कळलं तुम्हाला? संतुलित बल त्याचं परिणामी बल 0 असतं, असंतुलित बल गतीच्या एकाच दिशेने ते जास्त जातं. म्हणजे हे जर ओढण्याच्या संदर्भात ही जर ॲक्टिव्हिटी तुम्ही बघितली की एकाच बाजूने बल प्रयुक्त आहे, असंतुलित बल. ओके, इथे देखील आपल्याला उदाहरणं विचारली जाऊ शकतात. सो आपण उदाहरणांच्या संदर्भात जरा कन्सेप्ट क्लिअर करूयात, मग कुठल्याही प्रकारचं उदाहरण दिलं तरी हे आपल्याला ते व्यवस्थित कळेल. ह्या महत्त्वाच्या 3 लाईन आपण बघूयात. एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने अनेक बले लावल्यास त्यांच्या बेरजे एवढे बल वस्तूंवर प्रयुक्त होते. एकाच दिशेने अनेक बलं लावली. पुन्हा उदाहरण गाडीचंच घेऊयात आपण. मी इकडनंही ओढतोय आणि इकडनंही ओढतोय, एकाच दिशेने लावली बलं. ओके, तर ती तेवढं बेरीज झाली त्या बलांची. जर 2 बले एकाच वस्तूवर परस्पर विरुद्ध बाजूने लावली, मग अशी उदाहरण बघितलं, तर त्यांच्या फरका इतके बल वस्तूवर प्रयुक्त होते. ओके, पण आता फरक म्हटलंय तर इकडनं मी हाताने खेचतोय आणि इकडनं मी बोटाने खेचतोय. ओके, मग हे बल काय असेल? दोन्हीकडून बल प्रयुक्त आहे,
पण नुसतं आता समजा मी बोट काढतोय तर एकाच बाजूने बल जास्त असेल आणि मी हाताने पण खेचतोय आणि बोटाने पण खेचतोय तर मग याचा वेग कमी असणार आहे. ओके. बल हे परिमाण व दिशा यामध्ये व्यक्त होते. परिमाण मॅग्निट्यूड, ओके, आणि डायरेक्शन. मग बल ही सदिश राशी आहे, सदिश व्हेक्टर म्हणतात त्याला. ओके. आता बलामुळे काय होतं, स्थिर वस्तूला गती मिळते आणि गतिमान वस्तूची चाल आणि दिशा बदलते. स्थिर वस्तू असेल तिला गती मिळते, त्याचबरोबर गतिमान वस्तूची चाल आणि दिशा पण बदलते. आता बघा, गतिमान वस्तू आहे, हिला थांबवायचे, गतिमान वस्तूला थांबवायचे तर कसली आवश्यकता आहे, बलाची आवश्यकता आहे. समजते. आता गाडी चाललेली आणि या वस्तूला थांबवायचे आहे, गाडीला थांबवायचे आणि इकडे बल लावलेलं आहे, जाईल का गाडी पुढे, नाही जाणार. म्हणजे एखादी वस्तू जर गतिमान असेल तर तिला स्थिर करायची असेल तर बलाची आवश्यकता असते. पुढचा मुद्दा बघतोय आपण, जडत्व. जडत्व आपण अनेक उदाहरणं बघितलेली. वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे जडत्व म्हणतात. आपण बऱ्याच वेळा म्हणतोय, अरे जडत्व आलंय, जडत्व आलंय, म्हणजे आळशीपणा आलाय असं आपण म्हणतोय, पण इथे ते फिजिक्समध्ये थोडं वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केलेले आहे. वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे जडत्व म्हणतात. ओके. बघूयात आपण उदाहरणांच्या साहाय्याने आपल्याला अधिक व्यवस्थित कळेल. आपण थेट जडत्वाच्या प्रकारांकडे जातोय. पहिला, विराम अवस्थेतील जडत्व. विराम म्हणजे थांबलेल्या अवस्थेत. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही. विराम अवस्थेत बदल करू शकत नाही म्हणजे काय, ती गतिमान व्हायला तयार नाही. आता त्याचं उदाहरण बघूयात. बस अचानक सुरू झाल्यावर प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात. तुम्ही आता जागेवर बसलेले असता, इमॅजिन करा बस आपली सुरू झाली, काय होणार, आपला जो बसशी संपर्क असलेला, आता समजा थोड्या वेळासाठी पकडा की बस आहे आणि हे आपण आहोत, बस थांबलेली, बस अचानक सुरू झाली. सुरू झाल्यावर काय झालं, हा जो पोर्शन आहे, हा पोर्शन हा बसशी संबंधित आहे त्यामुळे तो तसंच राहिला आणि मागचा भाग आहे तो, वरील भाग आहे तो मागे गेला. ओके. वरील भाग काय होईल, पटकन मागे जाईल, का तर तो विराम अवस्थेत राहायला तयार आहे. म्हणजे बस अचानक सुरू झाल्यावर प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात. दुसरं, गतीचे जडत्व. आता काय करूयात, बस वेगाने चालले. पहिले कन्सेप्ट बघूयात. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही. मग गतिमान आहे तर गतिमान राहण्यासाठीच ते तयार राहतं. म्हणजे बघा, फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतरही काही वेळा फिरत राहतो. हा झाला एक उदाहरण. दुसरं म्हणजे पंखा फिरतच राहतो. दुसरं, बस अचानक थांबल्यास बसमधील प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात. बस आपली चालू आहे आणि अचानक थांबली, थांबल्यावर काय होणार, प्रवासी हा जो वरचा पार्ट आहे तो पुढे ढकलला जाणार आणि बसशी संबंधित आहे तो बस बरोबरच थांबला जाणार. ओके. तर हे झालं गतीचे जडत्व. आता दिशेचे जडत्व. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही. ओके. त्याच दिशेचे जडत्व म्हणतात. मग वाहन सरळ रेषेत गतिमान असताना अचानक वळण घेतल्यास काय होते, समजा आपण राऊंडमध्ये घेतोय, काय होते, बाहेर फेकले जाणार. काय होणार, बाहेर फेकले जाणार. म्हणजे हा पार्ट आहे तो बाहेर फेकला जाणार. प्रवासी विरुद्ध दिशेला फेकले जातात. असे 3 प्रकार बघितले. बघा, विराम अवस्थेतील जडत्व, गतीचे जडत्व आणि दिशेचे जडत्व. इथेही उदाहरणांच्यावरच प्रश्न विचारले जातात. ओके. मग उदाहरण खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. मित्रांनो, आता आपण या प्रकरणाचा दुसरा पार्ट बघतोय, दाब म्हणजे प्रेशर. प्रेशर. तर आता प्रेशरमध्ये बघा, काही टोकदार खिळे घेऊन हातोडीच्या साहाय्याने ते एका लाकडी फळीत ठोका आणि त्यातलाच एखादा खिळा घेऊन तो खिळ्याच्या डोक्याच्या बाजूने फळीवर ठेवून टोकाच्या बाजूने मी तुम्हाला कृती करून दाखवते. एक असं ठोकतोय आपण आणि एक या पद्धतीने ठोकतोय. हा खिळा आहे असं आपण कन्सिडर करा. ओके. एक या पद्धतीने आणि एक या पद्धतीने. कोण जाणार आहे आतमध्ये, तर हा पिंक कलरचा आहे तो आतमध्ये जाणार. का तर बघा, ही एरिया आहे ही कमी आहे आणि याची एरिया ही जास्त आहे. ओके. मुद्दा लक्षात ठेवा, एरिया म्हणजे क्षेत्रफळ.
तर हे थोडक्यात तुम्हाला कळलं की ते क्षेत्रफळ जास्त असेल तर काय होणार आहे ते. आणि याच्याशी संबंधित आपण पुढे बघतोय दाबाचं सूत्र. दाब म्हणजे प्रेशर. प्रेशर बरोबर बल भागिले क्षेत्रफळ. काय? बल भागिले क्षेत्रफळ. प्रेशर म्हणजे P, बल म्हणजे F आणि क्षेत्रफळ म्हणजे एरिया. आता दाबाचे एकक आपण बघतो. इथे सूत्र लिहून देण्याचा उद्देश तुम्हाला कळला असेल की आपल्याला या प्रकरणात न्यूमेरिकल्स म्हणजे गणित सोडवायची आहेत. पण गणित सोडवत असताना आपण त्याचं एक स्पेशल लेक्चर ठेवणार आहोत की त्यामध्ये सगळे न्यूमेरिकल्स असणार आहेत आणि फिजिक्समध्ये 2-3 गुणांसाठी न्यूमेरिकल्स विचारले जातात. आता बघा, बलाचे SI पद्धतीतील एकक काय आहे? न्यूटन आहे. न्यूटन. बलाचे एकक काय आहे? न्यूटन. ओके, बलाचे. आणि एरियाचं एकक काय आहे? म्हणजे क्षेत्रफळाचं एकक मीटर स्क्वेअर. मग प्रेशर म्हणजे दाब. दाबाचं एकक काय झालं? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे दाबाचं एकक झालं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि यालाच काय म्हणतात? पास्कल. शास्त्रज्ञाचं नाव आहे. पास्कल कसं लिहितात? PA. हवामानशास्त्रात दाबाचे एकक बार आहे. काय? बार. आणि 1 बार बरोबर 10⁵ पास्कल आहे. दाब ही अदिश राशी आहे. का अदिश? तर इथे दिशेची गरज नाही म्हणून अदिश राशी आहे. सदिश राशी दिशेची गरज असते. आता बघा, इथे एक क्षेत्रफळ वाढले की त्याच बलाला दाब कमी होतो. क्षेत्रफळ वाढले की दाब कमी होतो आणि क्षेत्रफळ कमी झाले की दाब वाढणार. हे बोट जर आतमध्ये जाणार, समजा काहीतरी बाबा चिखलासारखा पार्ट असेल किंवा मऊ पार्ट असेल त्याच्या आतमध्ये जाणार. आणि ओके, म्हणून स्थायूवरील इथे उंटाच्या पायांचे तळवे पसरट असतात. उंटाच्या पायांचे तळवे पसरट असतात. त्यामुळे उंटाचे वजन अधिक पृष्ठभागावर पडते आणि वाळूवर पडणारा दाब कमी होतो. ओके, उंटाचे पायांचे तळवे पसरट असतात त्यामुळे उंटाचे वजन अधिक पृष्ठभागावर पडते आणि वाळूवर पडणारा दाब कमी होतो. हेच जर उंटाचे तळवे असे असते तर ते वाळूत रुतले असते, गुंतले असते. ओके, तर कळलं? एरिया जास्त म्हणजे क्षेत्रफळ जास्त असेल तर दाब कमी आणि एरिया कमी तर दाब जास्त राहणार. आता आपण बघतोय स्थायूवरील दाब. इथे एक तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिसते की 2 ठोकळे ठेवले, त्याच्यावर फळी ठेवलेली आहे, काहीच फरक नाही पडला. याच्यावर 1, 2, 3, 4 पुस्तकं ठेवलेत. एरिया काय झाली? डिवाईड झाली. इथे ही 4ही पुस्तकं एकदाच ठेवलेली आहे. इथे काय लगेच तुम्हाला दिसते? फळी वाकलेली आहे. ओके, इवन आपण बघा भाजीची पाटी डोक्यावर घेऊन जाणारी भाजीवाली आपण पाहिलेली आहे सगळ्या, आणि तिच्या डोक्यावर पाटीखाली काय असते? कापडाची चुंबळ ठेवते. याचा उपयोग काय होतो? तर लॉजिक लावून तुम्ही याचे आन्सर्स स्वतः तयार करू शकता. आता आपण बघा, जास्त वेळ एकाच ठिकाणी उभे राहू शकत नाही. जास्त वेळ एकाच ठिकाणी उभे राहू शकत नाही, पण एकाच ठिकाणी 8 तास झोपतो. म्हणजे ही झोपल्याची पोझिशन आहे आणि ही उभं राहण्याची पोझिशन आहे. लगेच तुमच्या लक्षात येईल की दाबाच्या संदर्भात ही कन्सेप्ट आहे. आता आपण द्रवाचा दाब बघतोय. काय बघतोय? द्रवाचा दाब. बघा, अगदी सिंपल आहे. ते देखील एक छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे. इथे ॲक्टिव्हिटी जास्त आहे आणि आपण ॲक्टिव्हिटीवरून कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय, कारण प्रश्न तसेच विचारले जातात फिजिक्समध्ये. थोडंसं फिजिक्स पार्ट कठीण आहे. कठीण म्हणण्यापेक्षा तो कन्सेप्च्युअल आहे आणि आपण इथे कन्सेप्टच जास्त क्लिअर करतोय विथ ॲक्टिव्हिटी. काय केलं आपण? ही ॲक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. एक होल पाडला इथे, दुसरा होल आणि तिसरा होल. आता बघा, पहिला होल पाडला आहे, त्याच्यातून पाणी जे आहे ते लांब जातं आहे. दुसरा त्याच्या थोडा आतमध्ये येते आणि तिसरा एकदम बॉटलच्या जवळ येते. याचं कारण काय आहे रे? तर वरून पडणारा दाब. इथे बघा दाब कसा पडतोय? कमी एरियामध्ये पडतोय. इथे थोडी एरिया वाढली आणि हे 1 नंबरला एरिया ही जास्त आहे. कळलं? मग दाब जास्त असेल
त्यामुळे जास्त आहे, त्यामुळे काय होतं आहे की पाण्याचा प्रवाह आहे हा दूरवर जातो आहे. आता हा झाला कोणाचा, द्रवाचा दाब झाला. इथे सेम बलूनची आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे की इथे होल पाडलेला आहे आणि इथे बलून आहे. पाणी जसं जसं सोडत गेलं तिकडे प्रेशरने बलूनच्या आतमध्ये पाणी गेलं. ओके. वायूचा दाब. आता वायूचा दाब, सर्व द्रव आणि वायू यांना काय म्हणतात, द्रायू म्हणतात, म्हणजे फ्लुइड म्हणतात. कोण, द्रव आणि वायू यांना. आणि आपण काय केलं की एक फुगा घेतला आहे आणि त्या फुग्यामध्ये बंदिस्त अशा वस्तुमानाच्या द्रायूमध्ये असलेला दाब सर्व दिशांना समरूपाने प्रयुक्त होतो. म्हणजे फुग्याचं पण उदाहरण लक्ष ठेवा. फुगा आहे, त्याच्यावर सगळ्या बाजूने दाब प्रयुक्त होतो. कोणाचा, हवेचा. आता आपण आलोय वातावरणीय दाबाकडे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सोपी कन्सेप्ट आहे पण थोडं समजायला जरा कठीण वाटू शकते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 16 किलोमीटर उंचीपर्यंत हे वातावरण आहे. चला, एक प्रश्न तयार झाला. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर, म्हणजे समजा पृथ्वी आहे तर वर 16 किलोमीटरवर आहे. पण तसं बघायला गेलं तर त्यापुढेही 400 किलोमीटर, म्हणजे खूप मोठं दाखवायला लागेल ते, 400 किलोमीटरपर्यंत अतिशय विरल स्वरूपात हे वातावरण दिसते. आणि हवेमुळे तयार झालेलं हे जे काही दाब आहे याला वातावरणीय दाब असे म्हटले जाते. आता अशी कल्पना करा की एकक क्षेत्रफळ घेतलं आहे आपण. ओके, काय घेतलं, एकक क्षेत्रफळ. आणि या एकक क्षेत्रफळाच्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर लांबच लांब पोकळ दंडगोल उभा आहे. ओके, या एकक क्षेत्रफळावर लांबच लांब असं दंडगोल उभा आहे. थांबा, आपण कृती करून बघूयात. असं एक दंडगोल उभा आहे आणि खालची अशी पृथ्वी आहे असं समजून घ्या. आता बघा, यावर हवेचे वजन हे पृथ्वीच्या दिशेने लावलेलं बल आहे. हवेचे वजन जसं आपण मगाशी बघितलं की समजा 16 किलोमीटर म्हटलं तर इथपर्यंत आलं. याच्यावर भरपूर प्रेशर आहे. कोणाचा प्रेशर आहे, हवेचा. वर जाताना हा प्रेशर काय होणार आहे, विरल विरल कमी 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 होत जाणार आहे. आणि हा प्रेशर कोणाचा आहे, दाब कोणाचा आहे, तर हवेचा आहे. आणि तो कुठे आहे, एकक क्षेत्रफळावर आहे. ओके, सेम आपल्याला इथे डायग्राममध्ये बघायला मिळालं की सुरुवातीला किंवा खाली आपण 16 किलोमीटर म्हणूयात किंवा अगदी पृथ्वीच्या जवळ तर वातावरणीय दाब हे जास्त आहे. नंतर कसं होत गेलं आहे, विरल होत गेलं आहे. आता हे समुद्र सपाटीला असणाऱ्या हवेच्या दाबाला 1 ॲटमॉस्फिअर म्हणतात. आणि समुद्र सपाटीपासून वर जाऊ तसतसा हवेचा दाब कमी होतो. मग 1 ॲटमॉस्फिअर बरोबर 101 गुणिले 10⁻³ पास्कल. पास्कल दाबाचं युनिट. आणि त्यालाच आपण 1 बार म्हणतोय. काय, 1 बार. पण 1 बार म्हणजेच 10⁻³ m बार. आता हे वेगळं युनिट आहे, थोडं कन्फ्यूजची सिच्युएशन पुन्हा तयार होईल. 1 ॲटमॉस्फिअर बरोबर 101 गुणिले 10⁻³ पास्कल. 1 ॲटमॉस्फिअरलाच 1 बार म्हणतात. 1 ॲटमॉस्फिअरलाच 10⁻³ m बार म्हणतात. पण 1 m बार म्हणजेच किती, 10⁻² पास्कल. आणि यालाच 10⁻² हेक्टोपास्कल म्हणतात. ओके, मग वातावरणीय दाब m बार किंवा हेक्टोपास्कल या एककामध्ये सांगितला जातो किंवा मोजला जातो. कळलं? ह्याची प्रॅक्टिस करा जरा. मग 1 बार ऐवजी 2 बार असेल तर काय होईल, 2 m बार. तर 2 गुणिले 10⁻² पास्कल हे होणार आहे. ओके, आपण अजून थोडं आता प्लावक बलाच्या संदर्भात बघतोय. काय, प्लावक बल. आता प्लावक बलाची आपल्याला घरात पण कृती करता येईल आणि तुम्ही करून बघाल की एक घमेला असेल किंवा एक पातेला असेल, त्याच्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि एक बंद बॉटल आपण काय करतोय, पाण्यामध्ये ढकलण्याचा प्रयत्न करतोय. ऑलरेडी बऱ्याच जणांनी हा प्रयोग केला असेल उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये किंवा आता बाहेर पाऊस पडतोय, तुम्ही हा प्रयोग देखील छोटासा करू शकता. बॉटल पाण्यामध्ये ढकलली इथे घरातल्या भांड्यामध्ये, तर बॉटल थोड्या वेळात पटकन ढकलली तरी वर येणार आहे. म्हणजे हा वर येण्यासाठी काय आहे, प्लावक बल आहे. तो ढकलतो बॉटलला. सेम चेंडूचा आहे. आता इथे अजून एक 3 गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत, त्या मी पुढे मेन्शन करतोय. आता बघा, पाण्यात किंवा अन्य द्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त बलाला प्लावक बल म्हणतात. FB फोर्स
आणि हा FB म्हणजे काय, बायंट फोर्स. काय म्हणणार याला, बायंट फोर्स, की तो वस्तूला पाण्यात असल्यावर वर ढकलण्याचा प्रयत्न करतोय. ओके, प्लावक बल. आता गोड्या पाण्याच्या पोहण्याच्या तलावात पोहण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यात पोहणे सोपे जाते. समुद्राच्या पाण्यात सोपे जाते कारण समुद्राच्या पाण्याची घनता साध्या पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते. समुद्राच्या पाण्याची घनता साध्या पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते. ओके, म्हणून मग काय होतंय, घनता जास्त असल्यामुळे बायंट फोर्स हा जास्त असतो, म्हणून तो व्यक्तीला किंवा एखाद्या वस्तूला तरंगण्यासाठी मदत करतो. हेच आपण या पुस्तकामध्ये बघितलं की पेल्यामध्ये पाणी भरून त्यात लिंबू सोडल्यास ते बुडते. ओके, पण पाण्यात 2 चमचे मीठ टाकून ढवळल्यास त्यात मात्र लिंबू तरंगते. पाण्याची घनता मिठाने वाढते कारण काय, मीठ. आणि येथे प्लावक बल गुरुत्वीय बलापेक्षा जास्त असते. कन्सेप्ट कळली नसेल तर मी समजवतो अजून तुम्हाला, पाठीमागेच या इकडे. समजा असं आहे सी वॉटर. काय, हा सी वॉटर म्हणजे समुद्राचं पाणी आहे. याची घनता काय आहे, कमी आहे की जास्त आहे, जास्त घनता आहे. घनता जास्त असल्यामुळे काय होतं, प्लावक बल हा जास्त असतो, तो वर ढकलण्याचं काम करतो, वस्तू हलकी होऊन जाते ती कंपॅरेटिव्हली त्या पाण्याशी. आता बघा काय काय प्लावक गोष्टी कशावर अवलंबून असतात. तर पहिला आहे वस्तूचे आकारमान आणि दुसरी द्रवाची घनता. आकारमान जास्त असल्यास प्लावक बल जास्त असते. आकारमान जास्त असेल तर प्लावक बल जास्त असेल. द्रवाची घनता, जितकी जास्त घनता तितके प्लावक बल जास्त, म्हणजे मिठाचे पाणी घनता जास्त म्हणून प्लावक बल जास्त आहे. इथे एक आपण असंही उदाहरण बघू शकतो. आता पाण्यामध्ये घमेला घमेला किंवा एखादा तशाच प्रकारचा पदार्थ टाकला, घमेल्यासारखा. कशापासून घमेला तयार झाला आहे, पत्र्यापासून. आणि दुसरा टाकला आहे पत्राच डायरेक्ट टाकला. पत्रा काय होणार, खोलवर जाणार पाण्यामध्ये, आणि घमेला काय होणार, तरंगत राहणार. याचं कारण हेच आहे की वस्तूचे आकारमान, द्रवात बुडणाऱ्या वस्तूचे आकारमान जास्त असल्यास प्लावक बल जास्त असेल. मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं की यासारखे अनेक उदाहरणं आपल्याला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. ओके, आता बघा 3 गोष्टी आहेत इथे. एखादी वस्तू द्रवात टाकल्यास ती वस्तू द्रवात बुडेल, वर येऊन तरंगेल की द्रवाच्या आत तरंगेल. द्रवात बुडेल म्हणजे बुडाशी जाईल, किंवा वर येऊन तरंगेल, पाण्याच्या वर तरंगेल, किंवा द्रवाच्या आत तरंगेल. आता 3 गोष्टी आहेत. आता बघा आपण एका चंचू पात्रात समजा पाणी घेतलेले असं आपण समजूयात. ही झाली पाण्याची लेवल. तर यामध्ये प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल. काय म्हटलंय, प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर वस्तू तरंगते. म्हणजे खालून प्रयुक्त होणारं बल म्हणजे वरच्या दिशेने हे वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर वस्तू तरंगते. ओके, वस्तूसाठी आपण वेगळा लाल कलर वापरूयात. बरं, प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल, प्लावक बल काय झाला, कमी झाला, तर ती बुडते. वस्तू काय होणार आहे, ती तळाशी बुडणार. प्लावक बल अगदी कमी आहे म्हणून वस्तू बुडून जाणार. प्लावक बल वस्तूच्या वजना एवढा असेल, प्लावक बल वस्तूच्या वजना एवढा असेल तर वस्तू पाण्यामध्ये काय होते, तरंगत राहणे. अशा 3 गोष्टी आहेत. पुन्हा एकदा आपण रिपीट करतोय कारण इथे तुम्हाला खालीलपैकी चुकीचं विधान आहे उदाहरण देऊन प्रश्न विचारू शकतात. इथे काय, वस्तू का तरंगले, तर प्लावक बल जास्त आहे. ओके, FB हा जास्त आहे. इथे वस्तू का बुडाले, प्लावक बल कमी आहे. ओके, प्लावक बल कमी आहे. आणि इथे वस्तू का तरंगते पाण्याच्या आतमध्ये, तर प्लावक बल आणि वस्तुमान दोन्ही सारखे आहे. ओके, अगदी सिंपल आहे हे. आता पुढे बघा, घनता. घनता वस्तुमान भागिले आकारमान, वस्तुमान भागिले आकारमान. घनतेचे एकक SI पद्धतीत काय आहे, किलोग्रॅम पर क्युबिक मीटर, किलोग्रॅम पर क्युबिक मीटर.
पदार्थाची शुद्धता ठरवताना घनता हा गुणधर्म उपयोगी ठरतो आणि पदार्थाची सापेक्ष घनता पदार्थाच्या पाण्याच्या घनतेच्या तुलनेत व्यक्त केली जाते. आता बाकी हे सगळं लक्षात ठेवण्यापेक्षा घनतेचे एकक काय आहे ते आपण लक्षात ठेवूयात. आणि सापेक्ष घनतेलाच पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व म्हणतात. सापेक्ष घनता, आता सापेक्ष घनतेचं एक सूत्र आपण लक्षात ठेवायचं आहे, पदार्थाची घनता भागिले पाण्याची घनता. ओके, चला आता मेनली इथे एक देखील प्रश्न विचारलेला आहे आर्किमिडीजचे तत्वाच्या संदर्भात. एक रिकामा चंचुपात्र घेतलाय, रबर आहे हा आणि हा दगड आहे. तर दगड बांधलेला आहे रबरला, त्यामुळे काय झाला, दगड खाली आला. पण हेच चंचुपात्रामध्ये काय केलं, दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला दिसतंय चंचुपात्रामध्ये पाणी टाकल्यामुळे काय झालं, जे प्लावक बल आहे ते वाढत गेलं. या पाण्यामुळे काय झालं, स्टोन म्हणजे दगडावरचं प्लावक बल वाढलं, त्यामुळे हळूहळू काय झालं, रबर कमी कमी होत गेला किंवा रबरावरचा ताण दाब कमी होत गेला. ओके, आता हा एक ॲक्टिव्हिटी झाली प्लावक बल संदर्भातील. पण आता आर्किमिडीजचे प्रिन्सिपल काय आहे, तर एखादी वस्तू द्रायूमध्ये, द्रायू म्हणजे कळलं तुम्हाला की द्रव असेल किंवा वायू असेल, तर मोस्ट ऑफ द्रव आहे, याच्यात अंशतः म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये किंवा पूर्णतः बुडवल्यास त्यावर वरील दिशेने बल प्रयुक्त होते. या पद्धतीने वरील दिशेने बल प्रयुक्त होते. हे बल त्या वस्तूने बाजूस सारलेल्या द्रायूच्या वजना इतके असते. म्हणजे जर आपण याची लेवल पकडली आणि बाजूला जर हे द्रव पडलं तर ते द्रव किती प्रमाणात पडणार आहे, तर जेवढं स्टोन आहे, ओके, जेवढं बल प्रयुक्त झालेलं आहे त्या बलाच्या वजना इतके द्रायू आहे म्हणजे द्रव आहे ते बाजूला सारलं जाईल. ॲक्टिव्हिटी कळते का, पुन्हा एक्सप्लेन करतोय मी. वरून आपण दगड टाकला, द्रायू म्हणजे द्रव म्हणूया त्याला, द्रवामध्ये वस्तू पूर्णतः बुडलेली आहे आणि याच्यावर जेवढं बल प्रयुक्त झालं आणि त्या बलाच्या हिशोबात बाजूला पाणी सारलं गेलेलं आहे किंवा पडलं गेलेलं आहे. दोघांचं म्हणजे हे बल आणि बाजूला सारलेलं पाणी हे दोन्ही सेम असणार आहे. ओके, तर आता त्याच्याशी संबंधित आपण काही प्रिन्सिपल्स बघतो इकडे. आर्किमिडीज हे कुठले शास्त्रज्ञ होते, तर ग्रीक शास्त्रज्ञ होते. प्रखर बुद्धिमत्तेचे गणितीय होते आणि पायचे मूल्य त्यांनी आकडेमोड करून काढले. बघा, याच्याशी संबंधित एक प्रश्न विचारून गेलेला आहे. भौतिकशास्त्रात तर्फा कप्पी चाके, तर्फा कप्पी चाके याचे ज्ञान ग्रीक सैन्याला रोमन सैन्याशी लढताना उपयोगी ठरले. म्हणजे एवढूशी आपण म्हणतो यार शोध, तर हे लढताना कामं आले. तसेच भूमिती आणि यांत्रिकीमधील त्यांचे काम त्यांना प्रसिद्ध देऊन गेले. बाथटबमध्ये स्नानासाठी उतरल्यावर बाहेर सांडणारे पाणी, मगाशी आपण जसं म्हटलं, पाहून त्यांना वरील तत्वाचा शोध लागला आणि मग ते युरेका युरेका म्हणजेच मला सापडले असं ओरडत त्याच अवस्थेत रस्त्यावर धावले. ओके, म्हणजे मगाशी जे आपण बघितलं की एखाद्या द्रवामध्ये काहीतरी ऑब्जेक्ट टाकला, वस्तू टाकली, वर बल प्रयुक्त झाले, प्लावक बल, आणि पाणी बाजूला सारले, सेम बाथटबमधलं म्हटलेलं आहे. आणि आर्किमिडीजच्या तत्वाची उपयुक्तता मोठी आहे. जहाजे असतील, पाणबुड्या असतील, यांच्या रचनेत, म्हणजे यांची रचना तुम्हाला कळली असेल की कशी त्रिकोण असते. आणि काय केलं त्यांनी, तर आकारमान कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आणि दुग्ध तापमापी, आर्द्रतामापी हे उपकरण या तत्वावर आधारित आहे. तर मित्रांनो, हा बल आणि दाब प्रकरण होतं. यातील जे न्यूमेरिकल्स आहेत लक्षात ठेवा, न्यूमेरिकल्स म्हणजे उदाहरणं, जी गणितं आहेत ही परीक्षेला विचारली जातात. यांचं आपण एक शेवटी स्पेशल लेक्चर घेणार आहोत. प्रकरण थोडंसं लेंदी आहे, मोठे आहे, ॲक्टिव्हिटी भरपूर आहेत, तुम्हाला डेफिनेटली कळलं असेल.